बोल गिरा का आता एक काम आहे बघ. आता कशी जाऊ 5च्या मोटरचं पाणी चालू झालं इतका पाऊस पडला. अरे त्या रस्त्याने झाला बा. एक काम करावं लागतंय मशीनवाल्याला पैसे द्यायचं इथं त्या बोरिंगवाल्याला. किती द्यायचे 50,000 मागते. आता ती पैसे नाही तर मी पहिलं बिन दिले 1.5 लाख रुपये. थांब घे 2 दिवस थांब म्हणा त्याला 2 दिवसांनी तू दे की 50,000 रुपये. देतो की 50,000 दे की. जिथे पण 2 रोज थांब की बँकेत ठेवली तर आता सुट्टी आहे. उद्यापर्यंत करतोय ऍडजस्ट. बँक उघडल्याशिवाय काय बरं दे नक्की मी झालं. 100 पैशाच टेन्शन आलंय बघ. पैसे तू टेन्शन घेत जाणं. हिरीचं काम त्याला म्हणा जलद कर नाहीतर अजून मोठा पाऊस आला का माझी हिर मुजून जाईल. डासायला लागली हिर. म्हणलंय करतो म्हणलंय की लय अवघड काम झालंय. काही पाऊस सारखा तुफानच पाऊस आले खंबारणे आबाळ आले नसते. जर पाऊस लय मोठा पडला तर आपली हिर निमिट असायची. रिंग बांधायचा लय पैसे खर्च करा लागते. पैसे जरा ही कर. होय दुधाचा पगार कुठे ठेवलं. जिथे गे अरे बँकेत सगळं आहे. मी माझ्याजवळ काय ठेवलं नाही. घरात पैसा असल्यावर लगेच खर्चून जाते. दे म्हणजे झालं. 100% देणार. बायको कालवा करायला लागेल माझी ती गुण. तू असं नाही म्हणलं माझ्या टोकरेल टेन्शन. मला असं कादरनं टेन्शन आलंय. माझ्याकडे 1.5 लाख रुपये मी खर्चून आता पैसे नाही. टेन्शन घ्यायचं काय काम नाही. तू दिलं मग होते कवर सगळं. उद्या मी ओकेच करतो पण काम कसं सगळंच काम झालं पाहिजे. आणि इकडून घर असतंय. आज मोठा पाऊस आला का अजून काय खरं नाही. दुधाचे 50,000 साठले असतील आता. होय व्हायला राहिल्यापासून. होय पगार भरपूर येतोय दुधाचा. मग ती दुधाचा पण पगार काढून आण ती शेळ्यातले पण पैसे काढून आण. मला दे ते मशनीवाल्याला देऊ दे. आपलं कसं नसतं का व्यवहार चांगला असलेला चांगला असतो या. त्यांना मी मटेरियलला हे लागतं या. पैसे मी काम करते तुझे तुला आपला निमा येसा आपल्याला लिहून मी देतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे मला कणकणीत दे नाही तर पैसे घेशील सगळं आणि मला ह्या पाण्यात देशील फेकून. बा तसं वाटतं मी लगा कायम तुझ्या लगा कायम तू चांगलं बघायला करतोय नाही सांग. तुझ्या बऱ्यासाठी काय आजपर्यंत करत आलोय नाही सांग. मग तुला लगा किचन दिलं तू अजून रोपड्या बिन दिला नाही त्याचा. मला विहिरीच तर क्लिअर कर. विहिरीच क्लिअर करतो. हा विहिरीचा ती 3 लाखाला विहीर आहे तर निम कर. म्हणजे आपलं होतंय. मला पण लय लोड येत नाही रे. सगळं मीच घालायचं म्हणलं का ते होतंय. लोड येतोय टेन्शन येतंय. मानसिक टेन्शन बेकार असतं या. बरोबर आहे. हिरदारी म्हणजे आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आपला. तुला अनेक वर्षापासून जी पाण्याची प्रतीक्षा होती ती संपणार आहे ना आता. विहीर होते 4-8 दिवसात विहीर होईल. पावसानं व्हायचं सहकार्य केलं नाही. हे पाऊस लय आज लय माझं लय पाऊस. हे काळ खांबारणे आबाळ आले दिसते हो गे वर डोक्यावर बघ. माझला सांडीतनं पाणी काढत. होय तळ्यात पण बरंच पाणी. अरे आपल्या घरापासून एवढी खोटं बोलत नाही. पूर्ण रस्ता वाहतो. बोलतोय खरं आहे तीच आहे. बघा 5च्या मोटरचं पाणी चालाय सध्या. काल पाऊस चांगला झालाय. पाजराचं पाणी येते बरं नुसत्या पाजराचं लांब येते 1 किलोमीटर. आता थेट पाण्यात. आता ही 4-8 दिवस ही रस्त्याने असंच पाणी राहते आमच्या. हो का पूर्ण त्याकडेच पासन हो का इकडं सुद्धा हो का तळ्यात जाते रस्त्या. पूर्ण रस्त्यावर सध्या पाणी आहे बघा. पूर्ण असं पाणी असून सुद्धा आम्हाला इथे भिजवायला पाणी नव्हतं. काय करा हे पावसाळी पिकं मका ही आली. मका ही चांगली मी आणली आता पावसाव. पण आता हेर तुझी तुला आठाने असा कचकचीत लिहून देतो. मग काय तुझी तू 2 तुकडी पेर माझी मी 2 तुकडी फिरतो. आता आपल्याला तुकडी सगळी नांगरून पेरायला केली. सगळं रान गोठाण झालं. तुझं रान वाहन फिरवून तुझं रान नांगरून देतो. तुला ह्यातलं मकाच पिकली गेलं का एका मकाच पिन एका तुकडं तुला देऊन टाकतो. तुझी तू पेर. हो बर आणि उत्पन्न काढू चांगलं ईर्षीने जरा. मग काय इतकी दिला का शेती नसतीला का हे जेवायला का पाण्यात शेती आपली पडाक आहे. उत्पन्न जाम काढू तुझी तू. अरे पुढच्या वर्षी मिरगाला 100 पोती दोन्ही हिशात झालीच पाहिजे ती. होतील तेवढी असं टार्गेट करायचं. हात बीत गाठला मळी आणून टाकली तर होतील. पुढच्या वर्षी 100 पोती काढायची. मग खरे हिर पाडलेल्याची चीज आहे. नाही हिरले एवढा पैसा काढायचा उत्पन्न काहीच नाही. मी तर काढणार बा. तुझं काय सांगू शकत नाही बरं. मी तर काढणार. आज मी सुद्धा ईर्षीन काढणार आहे 100 पोती डायरेक्ट.
अभिनंदन मग? बाबा तुझं आबा. मी बसतोय मी. आबा अभिनंदन तुझं. मग त्याला सांगू का उद्या संध्याकाळपर्यंत? उद्या आणशील नक्की काढून? मग उद्या 100%. हा किती देशील? उद्या किती 50. अरे एकदमच आणखी रे. हाय तर म्हणतो येता ना. हाय तर मग मग 50 कसं आणतोय नुसतं? मग बरं 80 आणतो. हा 1 लाख आणू. 1 लाख आणखी रे. बरं 1 लाख आणतो. त्याला द्यायला सरळ होते रे. हो बर. पैशाच एवढं खेळ चालत नाही आबा. तुला माहित आहे की घराला लागा मी 9 लाख रुपये गाठल्यात. पदर गाठल्यात. तुला का रुपये दिना अजून? काय करायचंय? मला चौगुण बोलतीत बाबा. तुझी बिन मला माहिती ती बायको इकून म्हणते. बायकोला बिन विरोध करून चालत नाही, तुला बिन विरोध करून चालत नाही. काय करायचं आहे? सगळं घर शांत ठेवावं लागतं या. ती तुझी बायको येडफाड तसली अजून. हा मधनं करते. तुझी बायको लय येडफाट आहे. का? तुझी लय बायको कोड आहे. काय झालं? तुझी बायको मग तिला येसा द्यायचं नाही. येस कसं देत नसते मी? अरे मालक मी आहे. जमीन माझ्या नाव आहे. 7 बरं आपल्या दोघांच्या नाव मग मी त्यांचं काय चालत नाही. मी दिला. तू तुझ्या बायकोच बिन ऐकू नको. मी माझ्या बायकोला ऐकत नाही. हा, विषय जाऊ बोंबलत जाऊ तिकडे खड्यात जाऊ दे. आपल्या नाव 7 बरं आपण काय बी करायचं. हं. तुला अर्धा आठाने इसा देतो. माझी मला 8 राहू दे. तुझं काय? तुझा आखरीत मला नको काय? बरोबर. 8 तुला नियम. आपण हिर पाडल्यानंतर जाऊ. हो अजून रिंग बघायला लागला ना ते अजून दसवून आहेत पाकल. रिंगच बघा. हिर तर होती का ती? नाही हिर बघत बघत आधी रिंग वाला कोण आहे का बघायला लागेल. दोस्तानो रिंग कोण बांधत असला तर आम्हाला संपर्क साधा. अरे रिंग बांधायची. पर हिरीच आधी होती. हिरेच जरा पैसे अरे हे होतंय 8 दिवसात. अरे पैसे नको दे आबा. पैसे दे. मी देतो पैसा. अजिबात काळजी करू मग नका. काय टेन्शन नाही. हा, मी देतो पैसा. बरं रिंग झाली पाहिजे. मग काय टेन्शन नाही हिर व्हायची आणि घाटात पाऊस जर लागला तू तर हिर मुजली तू पैसे पाडून काय फायदा नाही. मोठं बोल नका. ए मोठं बोलत नाही. आबा, तुला- पैसा देणार. हा? पैसा मी आता रिंग सुद्धा पैसा मी भरतो. देणार ना? हा. पण आणि जर नाही हिरी 100% पैसा तुझ्या विश्वास नाही. तू मोठा नाही आजपर्यंत नाही बोलणार आहे. हिर पाडल्या बरोबर रिंग बांधून घ्यायची. का तर घाटात पाऊस लागला तर ही सगळं डासून जाणार आणि पुन्हा मग आपली हिर मुजणार. मग कशात लोक हसणार. रिंग नाही बांधणार तर हा लोक हसणार. तू पैसे आण काढून. बघतो माझे पुढचं काय आहे. लोकांचं हसू करायचं. हा, तू पैसे नक्की आण बर. 100% शब्द पैसे. देऊन पुन्हा तू उद्या बदलायचा. ए, नाही, असलं काय करू नको. कोण असलं रिंग बांधायचं तरी पण आमचे संपर्क साधा. हा हा रिंग बांधून हिर टाकाटाकच करायची. बर बर हा पुन्हा ती आपल्याला मरेपर्यंत त्या हिरीत खर्च झाला नाही पाहिजे. बर बर. मग काय टेन्शन नाही. तू आज पैसे सगळ्यालाच ओके झालं. पैसे तुझ्याकडे म्हणजे मग मला पण काय टेन्शन नाही. हेच नाही. मग काय लगा टेन्शन मी जीवाला मटण खाल्लं नाही. पैसा साठवून ठेवलाय. तुला आणू का मटण? मी खर्च रुपये सुद्धा केला तुला नाही. आणू का मटण? मटण ए, नको आता. आणू का कोंबडा ए, सांग? नको तू नको. महान नसता. नाही नाही नाही. आईला तुझ्यासाठी काय पण मी ए, करतो मी का? मटण खाल्लं नाही पण पैसा मी साठवून ठेवलाय. हा. पैसा वाया घालून उद्या- चालतोय. उद्या- अशी कामं निघायच्या पैसा आणायचा कुठनं बरं, मग? उद्या मला 1 लाख दे. 100% देणार. आणि नुसता मोठा बोलला तर बघ. मोठं बोलायचं नाही. जे आहे ते करून दाखवायचं. मग काय हा भ्यायचं मग काय नाही. विषय नाही. रिंग साईड ओके झालं मग पाहिजे. काय विषय नाही. मग हा. मग काय नाही. त्यांना सांगतो माझी. सगळं ओके. तू देतोय म्हणल्यानं मग काय टेन्शन नाही. काम थांबलं ना पाहिजे. बर बर सांगतो मी त्यांना फोन करून. मला लागा आज सकाळ धरणं टेन्शन आलंय पैशाचं. मला कामावर सुद्धा मन लागणार. हिरी पशी वैतागून बसलो होतो. घरी आलं तर मी म्हणला पैसे कामं चालती ती लागा. तू देतो म्हणला काय टेन्शन नाही. अरे गाडी ना पांढरा असं झालं. हा